अलख निरंजन आदेश। मित्रांनो, आपण रोज आपल्या देवाला अंघोळ घालत असतो। आपण दररोज देवपूजाही करत असतो। पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावेच लागतात। आता हे नियम कोणते तर बघा, अगदी छोटे छोटे नियम आहेत। आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या पूजेचं पूर्ण फळ मिळतं। आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो। तुटकी फुटकी कशी का होईना, आपले आई वडील किंवा आजी असेल तर ते जशी देवपूजा करत होते त्यांचे पाहून आपण देवपूजा करायला शिकलो। आणि आपण असंही म्हणतो, देवपूजा न करण्यापेक्षा जमलेल तशी पूजा केली ना ती खरी आहे। पण खरं सांगायचं झालं तर बघा, आपण जी देवपूजा करतो, आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमांचे पालन हे केलेच पाहिजे। तुम्ही जर काही गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ मिळेलच। आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात, आम्ही रोज देवपूजा करतो तरी सुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही किंवा त्यामध्ये घराला काही दोष लागलेला, घरातील अडचणी संपत नाही। तर हे दोष का लागतात, तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडे कळत नकळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात। तर या गोष्टी कोणत्या, तसेच देवाला अंघोळ घातलेला पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला ही परमेश्वराची कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहो अशी तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच कमेंटमध्ये ओम चैतन्य नवनाथाय नमः नक्की लिहा। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। आणि आपण काय करतो, आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो। पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे। तुम्ही दिवा हा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे। कोणीही पूजा करताना आपल्याला ही अग्नीच्या साक्षीने करायचा असतो, तेव्हा त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते। तुम्ही जर का ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा तो जो दिवा आहे किंवा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायची आहे। आता कित्येक जण बघा, गावाकडे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात। काही ठिकाणी आजी आजोबा करतात, ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात। परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे। तुम्ही बसायला एक आसन घ्या। तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बघायला एक वेगळी आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे। देवपूजा करताना कधी जमिनीवर बसून देवपूजा करू नये। प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे, त्यामुळे ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे। आपण म्हणतो, जाऊ दे कुठे गार लागते, खाली बसून देवपूजा तर करायची आहे, 5-10 मिनिटं काम आहे, नाही बसायला घेतलं तर काय होतं। परंतु असं करू नका, ही देखील एक चूक आपल्याकडून नकळत होत असते आणि याचे दोष आपल्याला लागतात असतात, आपण घरात लागत असतात आणि तसेच त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागत असतात। तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक बसायला आसन, यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवाला घातलेली अंघोळ पाणी असते किंवा देवाला अंघोळ कशी घालायची, बघा आपण काय करतो, एक मोठं भांड घेतो, एक मोठं कटोरी किंवा एक तांब घेतो, त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्यामध्ये बुडून त्यांना अंघोळ घालत असतो। पण बरेच जण या पद्धतीने देवाची अंघोळ आटपतात, तर आपल्याला असं करायचं नाहीये। किंवा तुम्ही काय करता, एक
कटोरी किंवा एक भांड घेता, त्यात सर्व देव ठेवता आणि सर्व देवावर तुम्ही तांब्याने पाणी ओताता असाल तर आपल्याला देवाला अशी अंघोळ सुद्धा चुकूनही घालायची नाही. यामुळे आपल्याला 100 दोष किंवा 100% दोष हे लागत असताना देवाला अंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करायचे, सर्व देव तुम्ही एका तमानात किंवा एका ताटलीत काढून घ्या. त्यानंतर एका तांबा भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवाला अंघोळ घालायचे आहे ते गंगाळ किंवा कटोरी कुठलंही भांड असू द्या, ते भांड घ्या. यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हाताने एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांबा घ्यायचा आहे आणि हा उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे. सुरुवातीला ही तुम्ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना अंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरतून पाणी ओता. या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची आहे किंवा अंघोळ घालून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावरती ठेवा. मग दुसरी मूर्ती घ्या, ती हातात धरा आणि उजव्या हाताने त्या मूर्तीवरती पाणी घाला. बोटाने ही मूर्ती चोळून घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने अंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या, तो ग्लास पाळता ठेवा व त्यानंतर मूर्ती ठेवा आणि मग अंघोळ घाला किंवा मग एक छोटासा पाट किंवा छोटंसं चौरंग मिळतो तो घ्या आणि तो पाट तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावरती मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवाला अंघोळ घालू शकता. तुम्हाला देवाला कधीही एकत्रित अंघोळ घालायची नाहीये. जसे की बघा, आपण आपल्या घरामध्ये ते एकत्र अंघोळ करतो किंवा एका बादलीत सर्वजण अंघोळ करतो का नाही ना, त्याचप्रमाणे देवाला देखील आपल्याला तसंच करायचं असतं. थोडं जास्तीचं वेळ लागू शकतो, परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ आपल्यालाच संपूर्ण मिळाले पाहिजे. या हेतूनेच आपल्याला देवपूजा ही करायची आहे. यानंतर बघा, आपण जो देवाला अंघोळ घातलेलं पाणी जे आहे ना, ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं. तर आपल्याला चुकूनही चूक करायची नाही. तुळशीची मातीला एक स्वतंत्र पवित्रता आहे. ती एक स्वतंत्र देवी आहे. माता लक्ष्मी दुसरे रूप तुळशी मातेला म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका. त्यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात. आता हे अंघोळ घातलेलं देवाचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता. तुमच्याकडे फुलाच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे. हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्या वॉश बेसिनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही किंवा पाणी कोणाच्या पायाखाली देखील किंवा येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही. तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील, त्यांच्याकडे झाड नसतील किंवा कुंड्या नसतील, तर अशा वेळेस त्यांनी फ्लॅट खाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठमोठे झाडे असतील, गार्डन असतील, तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांचं या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे. किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीही झाडं नाहीत, तर मग अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडांखाली हे पाणी ओतायचं आहे. बघा, यामुळे आपल्याला त्या देवाच्या पाण्याचं पवित्र हे राखता येईल किंवा राखलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ना, ते पाणी कसं घ्यायचं, कोणते घ्यायचं, तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी अंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता. तर आपल्याला असं करायचं नाही. तुम्ही अंघोळ करून घ्या, त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे. देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे. अंघोळ करूनही तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे. आता ज्याच्याकडे पाणी 4-4-5 दिवसांनी येतं किंवा 8-8 दिवसांनी येतं, त्यांनी काय करायचं, मग त्यांनी कसं हे पाणी दररोज अंघोळ करून घ्यायचं. तर बघा, तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही अंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा एका हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या
देवासाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज अंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजा ही करू शकता. आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्या किचनामध्ये पाणी येत असतं, तर त्यांना काय करायचं, तर त्यांच्याकडे बघा पर्यायच नसतो, तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी अंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचं पाणी त्यांनी त्या नळाचे पाणी काढून ठेवायचं. तुमच्याकडे जरा का गंगाजल असेल ना, तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलाचे 2 थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवाला अंघोळ घालू शकता. जर चुकूनही आपल्याला बिना अंघोळीचं देवासाठी पाणी भरून ठेवायचं नाहीये किंवा पारोशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पायाला हात लावायचा नाहीये किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी विना अंघोळ करता हात लावायचा असेल, लावायचं किंवा लावला असेल आणि तेच पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल, तर तुम्ही चुकूनही अशा चुका करू नका. यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुमचा तुपाचा दिवा लावत असाल, तर तो कुठे लावायचा. तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे. यानंतर आपण जी देवाला फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही, ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे. आणि किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या बुडामध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून पुसू शकता. म्हणजे बघा त्याच निर्मल पण होतं आणि यांची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते. आणि देवाची फुलं आपल्याला कचऱ्यात कधीही टाकायची नाहीत किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाहीत, पायदळी देखील तोडवायची नाहीये. यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात. आता देवाच्या बाबतीत जेवढ्या वस्तू असतील आपल्याला हे पवित्र राखायचे आहे. अशी फुलं तुम्ही घरात सुकूनही ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका. थोडासा आपल्याला वेळ लागतो, पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं ठेवायची आहे. यानंतर बघा, आपण जे हळकुंड देवाला लावतो, तर आता प्रत्येक देवाला हळकुंड लावायचं असतं का, तर नाही. बघा, तुम्ही देवीच्या मूर्तीला हळकुंड लावू शकता आणि देव घरात दत्ताची मूर्ती असेल तर त्यांनाही आपल्याला अष्टगंध लावायचा आहे. याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध गुलाल तर तो लावा. आपल्याकडे बघा, भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर बघा, आपल्याला कधीही चुकूनही हळकुंड किंवा हळदी कुंकू लावायचं नाही. त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जर का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवाला व्हायची नाही. ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता. त्याचबरोबर बघा, तुटलेली खराब झालेली फुलं, वास घेतलेली फुलं चुकूनही आपल्याला देवाला व्हायची नाहीत. बघा, काही ठिकाणी कसं असतं, लहान मूल असतं, मुलं फुल आणले की त्यांना फुलाचा वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो, तीच फुलं देवाला वाहतो. तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाहीये. फुलं वाहताना ती कधीही हातात घेऊन व्हायची नसतात. आपल्याला फुले एका ताटलीत घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना व्हायची आहे. तर बघा, अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण कळत नकळत आपल्याकडून त्या घडत असतात आणि त्यामुळे त्याचे दोष आपल्यालाच हे लागत असतात. आता आपल्याला देवपूजा करायला बसायला आसन घ्यायची आहे असं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. आता काहीच मंदिरे हे जाग अभावी वर टांगलेलं असतं किंवा उंच असतं, मग त्यांना उभे राहून देवपूजा करावी लागते. मग तुम्ही म्हणाल, आता उभे राहून देवपूजा करायची, मग बसायला आसन कसं घ्यायचं? तर तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या
पायाखाली आसन घ्या. तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा करू नका. पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो. मग तो दिवा कसा लावायचा तर बघा, जेव्हा आपण हा दिवा देवाकडे लावत असतो आणि तो आपण जमिनीवर ठेवतो तेव्हा तो दिवा हा जमिनीला अर्पित होतो. त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्यांच्या खाली एक छोटंसं प्लेट ठेवा. त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग तुम्ही हा दिवा देवाला लावू शकता. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. ओम चैतन्य नवनाथाय नमः. अलख निरंजन आदेश. ओम चैतन्य बड़े बाबाय नमः. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः.